गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण या व्हिडिओमध्ये थर्ड स्टँडर्ड मॅथमॅटिक्समधील जे 27 पेज नंबरवरती पहा जे ॲडिशनचे जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल आज आपण काय करणार आहोत, सॉल्व करणार आहोत. तर चला स्टार्ट करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर इथं पहा, अगोदर आपण समजून घेऊयात. लेट्स अंडरस्टँड. मीना बॉट अ कंपास बॉक्स अँड ॲन अम्ब्रेला फ्रॉम अ शॉप. व्हॉट इज द टोटल अमाऊंट सी पेड टू द शॉपकीपर. आता पहा, मीनाने कंपास बॉक्स एका शॉपमधून काय खरेदी केले त्याने, पहा कंपास बॉक्स आणि अम्ब्रेला काय केले त्याने शॉपमधून खरेदी केली. तर पहा, आणि त्यांनी क्वेश्चन आपल्याला काय विचारला की त्याने शॉपकीपरला किती अमाऊंट पेड केला. तर इथं सुरुवातीला पहा आपण इथं ते कंपासची प्राईस पाहूयात आपण. तर कॉस्ट ऑफ कंपास किती आहे, ₹145 आणि अम्ब्रेलाची प्राईस काय आहे पहा 320. तर या दोन्हीचं आपल्याला काय करायचं आहे पहा, इथं ॲडिशन करायचं आहे. टोटल अमाऊंट नंतर आपल्याला आन्सर येणार. तर पहा 145 कॉस्ट ऑफ कंपास बॉक्स अँड कॉस्ट ऑफ अम्ब्रेला 320. तर याचं आपण ॲडिशन केल्याच्यानंतर पहा 5 + 0 5, 4 + 2 6, 1 + 3 4. म्हणजेच पहा टोटल अमाऊंट पेड बाय मीना टू द शॉपकीपर इज ₹465. म्हणजेच मीनाने शॉपकीपरला किती अमाऊंट पेड केलं, 465. तर अशा प्रकारे आपण एक एक्झाम्पल काय केलेलं आहे म्हणजे समजून घेतलेलं आहे. त्यानंतर पाहिजे तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. डू द ॲक्टिव्हिटी. ती ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची. तर इथं पहा ॲड 1 म्हणजे हा जो खाली तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या प्रत्येक नंबरमध्ये तुम्हाला 1 काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. तर इथं फर्स्ट नंबर आहे 476. त्यामध्ये आपण 1 ॲड केल्यानंतर किती होणार, 477. 477मध्ये 1 ॲड केल्यानंतर किती होणार, 478. आणि 478मध्ये 1 ॲड केल्यानंतर किती होणार, 479. त्याचप्रकारे पहा इथं तुम्हाला 2 ॲड करायचे आहेत. प्रत्येक नंबरमध्ये 2 ॲड करायचे आहेत. तर 476मध्ये 2 ॲड केल्यानंतर किती आन्सर येणार, 478. 478मध्ये 2 ॲड केल्यानंतर आन्सर किती येणार, 480. आणि 480मध्ये 2 ॲड केल्यानंतर आन्सर किती येणार, 482. आता इथं पहा तुम्हाला ॲड 5 म्हणजे 5 काय करायचे आहेत, ॲड करायचे आहेत. तर 476मध्ये आपण 5 ॲड केल्याच्यानंतर आन्सर येणार 481. 481मध्ये 5 ॲड केल्याच्यानंतर आन्सर येणार 486. आणि 486मध्ये आपण 5 ॲड केल्याच्यानंतर आन्सर येणार 491. आता इथं तुम्हाला 10 ॲड करायचे आहेत पहा. 476 + 10 किती आन्सर येणार, 486. 486 + 10 496. आणि 496 + 10 506. आता इथं पहा तुम्हाला 100 ॲड करायचे आहेत. आता 476मध्ये 100 ॲड केल्यानंतर 576. त्यानंतर 576मध्ये आपण 100 ॲड केल्यानंतर 676. आणि 676मध्ये आपण 100 ॲड केल्यानंतर आन्सर किती येणार, 776. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं ही ॲक्टिव्हिटी सांगितली होती बा करायची, ज्याचा आन्सर मी तुम्हाला दिलेला आहे. तर आता नेक्स्ट आपण पाहूयात. हा जो आपला ॲडिशन आहे त्यावरती एक्झरसाइज आहेत पहा. ॲड बाय व्हर्टिकल अरेंजमेंट. आता उभी मांडणी करायची आणि तुम्हाला काय करायचे तर ॲडिशन करायचे. तर आता इथं आपण उभी मांडणी केलेली आहे पहा. 321 + 4. तर 300 प्लेसला, 2 टेन्स प्लेसला आणि 1 येणार युनिट प्लेसला. आणि 4 हा युनिट आहे त्यामुळे तो युनिट प्लेसला येणार. मग 4 + 1 + 4 किती आन्सर येणार, 5. 2 आणि इथं 3 म्हणजे आन्सर आलं आहे 321 + 4 = 325. याचा आन्सर आहे 325. त्यानंतर सेकंड पहा 267 + 21. मग आता इथं आपण मांडणी करणार, व्हर्टिकली ॲड करायचे आपल्याला. 267 + 21. तर पहा इथं 2 हा 100 प्लेसला आहे. त्यानंतर 6 हा 10 हा युनिट प्लेसला. आणि 21 आहे म्हणजे 2 हा टेन्स प्लेसला आणि 1 हा युनिट प्लेसला. मग इथं आन्सर पाहूयात आपण. 7 + 1 8, 6 + 2 8 आणि 2ला इथं 2. आन्सर आले 288. त्यानंतरचा थर्ड आपण पाहूयात क्वेश्चन. 407 + 312. इथं आपण त्याची मांडणी केलेली आहे. तर पहा 7 + 2 9, 0 + 1 1 आणि 4 + 3 7. तर अशा प्रकारे त्याचा आन्सर आलेला आहे 790. तर इथं तुम्हाला पहा व्हर्टिकली ॲड मी इथं केलेलं आहे. तुम्हाला त्याचं ते काय करायचं आहे, आन्सर पूर्ण लिहून घ्यायचं आहे. क्वेश्चन होता आपला ॲड बाय व्हर्टिकल अरेंजमेंट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात.
खाली पण काही एक्झाम्पल दिलेले आहेत, तर त्याचं तुम्हाला वर्टिकली ॲड करून ॲन्सर करायचं आहे. तर इथं पहा 457 + 210, तर 7 + 0 7, 5 + 1 6, 4 + 2 6. इथं पण काय करायचं आहे, याचा आन्सर दिलेला आहे. आन्सर आले त्याचं 667. त्यानंतर 354 + 513, तर त्याचा आन्सर आहे पहा 4 + 3 7, 5 + 1 6 आणि 3 + 5 आन्सर आहे 867. त्यानंतर 675 + 324, तर आता इथं आन्सर पाहूयात आपण 5 + 4 9, 7 + 2 9 आणि 6 + 3 9. आन्सर आले 399. तर हे पण 3 प्रॉब्लेम्स आपण काय केलेले आहेत, सॉल्व केलेले आहेत, ज्याचा आन्सर मी तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ॲड बाय हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. आता तुम्हाला आडव्या पद्धतीनेच ते काय करायचे, आन्सर लिहायचे. तर फर्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण इथं. एक्झाम्पल 147 + 521, तर याचं आपण ॲडिशन करूयात आन्सर. तर हॉरिझॉन्टलच आपल्याला त्याचं ॲडिशन करायचं आडव्या पद्धतीने. तर पहा 7 + 1 8, 4 + 2 6 आणि 1 + 5 6, तर याचा आन्सर आले 668. त्यानंतर 209 + 580, तर याचा आन्सर येणार आहे 789. हे सेकंडचा आन्सर. इथं पहा 9 + 0 9, 0 + 8 8 आणि 5 + 2 7, आन्सर आले 789. त्यानंतरचं आपण लास्ट पाहूयात 210 + 79, तर याचं पहा 0 + 9 9, 1 + 7 8 आणि इथं 2ला 2, तर आन्सर आलेलं आहे आपलं 289. मग हा क्वेश्चन तुम्हाला होता पहा हॉरिझॉन्टल अरेंजमेंटने हा तुम्हाला क्वेश्चन करायचा होता, ज्याचा आन्सर मी तुम्हाला इथं दिलेला आहे. त्यानंतर पहा नेक्स्ट आपण 3 नंबर क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन आहे यूजिंग द गिवन डिजिट ओनली वन्स फ्रॉम द ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर अँड फाइंड देअर सम. आता इथे तुम्हाला काही डिजिट दिलेले आहेत, तर ते डिजिट घेऊन तुम्हाला ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर आणि स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर काय करायचा, तयार करायचा आणि नंतर काय करायचं, त्याचं सम करायचं आहे. आता इथं आपण पाहूयात 2 4 3 हे डिजिट दिलेले आहेत आपल्याला. त्यापासून आपल्याला ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा आणि स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा. तर पहा 2 4 3 यापासून आपण ग्रेटेस्ट नंबर तयार केला 432 आणि स्मॉलेस्ट नंबर तयार केला 234 आणि त्याचं सम केल्याच्या नंतर पहा आन्सर येणार 666. त्यानंतर इथं 4 5 आणि 1 हे जे डिजिट आहेत त्यापासून आपण ग्रेटेस्ट नंबर तयार केला 541 आणि स्मॉलेस्ट नंबर तयार केला 145 आणि त्याचा सम आहे पहा 686. त्यानंतर 7 2 आणि 0 यापासून आपण ग्रेटेस्ट नंबर तयार केला 720 आणि स्मॉलेस्ट नंबर तयार केला 207 आणि त्याचा सम आहे 927. त्यानंतर 6 4 3 या डिजिटपासून आपण ग्रेटेस्ट नंबर तयार केला 643 आणि स्मॉलेस्ट नंबर तयार केला 346 आणि त्याचा सम आहे 989. तर पहा अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये जे ॲडिशन आहेत ते ॲडिशन आपण काय केलेले आहेत, सॉल्व केलेले आहे. तर आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.